बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित ऑनलाईन शिक्षण कार्यशाळा शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत आजच्या ऑनलाईन अध्यापन वर्गात उपस्थित सर्व मान्यवर, माझे सर्व सहकारी शिक्षक आणि सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी श्रीमती उषा परमेश्वर भादेकर, शाळा टोपीवाला पुष्पा पार्क, मनपा माध्यमिक शाळा, मालाड पूर्व. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रश्नपत्रिकेचे स्वरूप यातील प्रश्न क्रमांक 5 याविषयी जाणून घेऊया. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप यातील प्रश्न क्रमांक 5 याविषयी जाणून घेण्यापूर्वी प्रश्नपत्रिकेचा आराखडा याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. गणित या विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा आराखडा तुमच्या समोर दिलेला आहे. तर गणित या विषयासाठी एकूण 5 प्रश्न दिलेले असतात. तर प्रश्न क्रमांक 1 यामध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात एकूण 4 गुणांसाठी. प्रश्न क्रमांक 1 डी यामध्ये एकूण 4 उपप्रश्न असतात 1 गुणांचे, असे एकूण 4 गुणांसाठी. प्रश्न क्रमांक 2 ए यामध्ये कृतीवर आधारित प्रश्न दिलेले असतात. तर यामध्ये 3 उपप्रश्न दिलेले असतात, 2 कृती पूर्ण करायच्या असतात, 2 गुणांचा एक प्रश्न. याप्रमाणे प्रश्न क्रमांक 2 ए हा 4 गुणांसाठी दिलेला असतो. प्रश्न क्रमांक 2 बी यामध्ये एकूण 5 उपप्रश्न दिलेले असतात, 2 गुणांचा एक प्रश्न. यापैकी 4 उपप्रश्न आपल्याला सोडवायचे असतात, 8 गुणांचा हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 3 यामध्ये 3 ए यामध्ये कृतीवर आधारित हा प्रश्न आहे, 2 कृती दिलेल्या असतात, 1 कृती पूर्ण करायची आहे, 3 गुणांचा हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 3 बी यामध्ये एकूण 4 उपप्रश्न दिलेले असतात, त्यापैकी 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत, 3 गुणांचा एक प्रश्न. याप्रमाणे प्रश्न क्रमांक 3 बी हा 6 गुणांचा आहे. आणि प्रश्न क्रमांक 4 व प्रश्न क्रमांक 5 हे प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत, कारण यातील प्रश्न हे अभ्यासक्रमावर आधारित असतात, परंतु पाठ्यपुस्तकाबाहेरील प्रश्न असतात. म्हणजे प्रश्न क्रमांक 4 व प्रश्न क्रमांक 5 या प्रश्नांची काठिण्य पातळी थोडी जास्त असते. तर प्रश्न क्रमांक 4 यामध्ये 3 उपप्रश्न दिलेले असतात, तर यातील 2 उपप्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. 4 गुणांचा एक प्रश्न. याप्रमाणे 8 गुणांसाठी प्रश्न क्रमांक 4 असतो. तर प्रश्न क्रमांक 5 यामध्ये 2 उपप्रश्न असतात, त्यातील 1 उपप्रश्न सोडवायचा आहे, 3 गुणांचा हा प्रश्न आहे. असा हा पूर्ण गणित विषयाचा पेपर एकूण 40 गुणांसाठी दिलेला असतो आणि विकल्पासह एकूण 60 गुणांसाठी दिलेला असतो. तर विविध प्रकारचे असे हे सर्व प्रश्न अभ्यासक्रमावरच आधारित असतात. तर आजच्या तासिकेत आपण प्रश्न क्रमांक 5 विषयी जाणून घेणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 5 मधील उपप्रश्न हे पाठ्यपुस्तकाबाहेरील परंतु अभ्यासक्रमावर आधारित असतील. तर त्या प्रश्नांचे स्वरूप कसे असेल, म्हणजे प्रश्न क्रमांक 5 मध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर त्यामध्ये स्वमत मांडण्याची संधी असणारे प्रश्न, दिलेल्या माहितीवरून आकृती काढणे, अपूर्ण रचना प्रवाह आकृती पूर्ण करणे, दिलेली माहिती किंवा प्रसंगावरून उदाहरण तयार करणे, मुक्तोत्तरी प्रश्न, अंदाज व निकटीकरण यावर आधारित प्रश्न, उतारा देऊन त्यावरील गणिती माहितीवरील आधारित प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 5 मध्ये जे प्रश्नांचं स्वरूप असतं, म्हणजे जे प्रश्न येणार आहेत त्या प्रश्न या प्रकारानुसार असतील. म्हणजे यापैकी कोणत्याही प्रकारावरती प्रश्न क्रमांक 5 मधील प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर यातील काही प्रश्नांचा आपण आज सराव करणार आहोत. प्रश्न 1, जर चौकोनाचे कर्ण परस्परांना विभागत असतील तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. प्रकरण 5 चौकोन या प्रकरणावर आधारित हा प्रश्न दिलेला आहे. म्हणजे आपण चौकोनाचे जे गुणधर्म शिकलो त्यामध्ये एक गुणधर्म असा आहे की समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. मग हा गुणधर्म आपल्याला इथं सिद्ध करायचा आहे. तसेच समांतरभुज चौकोनाच्या कसोट्यांचाही आपण अभ्यास केलेला आहे. तर हा गुणधर्म सिद्ध करण्यासाठी
परीक्षेला पक्ष साध्य दिलेला असेल किंवा नसेल, पण सिद्धता याची लिहिणं अपेक्षित आहे. तर समांतरभुज चौकोन आहे हे सिद्ध करायचंय, म्हणून आपण आकृती घेतली आहे समांतरभुज चौकोन ABCD. तर पक्षामध्ये दिलेली माहिती लिहायची आहे. पक्ष चौकोन ABCD मध्ये रेघ AC व रेघ BD हे चौकोन ABCD चे कर्ण आहेत आणि रेघ AC व रेघ BD एकमेकांना बिंदू O मध्ये छेदत आहेत. म्हणून आता हे चौकोन ABCD चे हे दोन कर्ण आहेत, रेघ AC व रेघ BD हे चौकोन ABCD चे कर्ण आहेत आणि ते परस्परांना दुभागत आहेत. म्हणजेच OA बरोबर OC आणि OB बरोबर OD. काय करायचंय, चौकोन ABCD म्हणजे दिलेला हा चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे हे आपल्याला इथं सिद्ध करायचंय. तर सिद्धता करण्यासाठी आपण प्रकरण 5 मध्ये अनेक गुणधर्म सिद्ध केले. प्रत्येक गुणधर्म सिद्ध करण्यासाठी आपण त्रिकोण एकरूपते त्यांचा उपयोग करतो. त्याचप्रमाणे इथे हा गुणधर्म सिद्ध करण्यासाठी त्रिकोण एकरूपतेच्याच कसोटीचा आपण उपयोग करायचा आहे. मग त्यासाठी दोन त्रिकोण विचारात घ्यायचे. तर त्रिकोण आपण घेऊया, त्रिकोण AOD व त्रिकोण COB या दोन त्रिकोणांचा विचार करू आणि हे दोन त्रिकोण आपण एकरूप दाखवायचे. म्हणून प्रथम सिद्धता मांडत असताना त्रिकोण AOD व त्रिकोण COB यामध्ये बाजू OA एकरूप बाजू OC, कारण पक्षामध्ये दिलेला आहे. त्यानंतर कोण AOD एकरूप कोण CO एकरूप कोण COB. त्यानंतर याच त्रिकोणामध्ये बाजू OD एकरूप बाजू OB. तर दिलेल्या दोन त्रिकोणामध्ये त्रिकोण AOD व त्रिकोण COB यामध्ये तीन घटक आपल्याला एकरूप मिळालेले आहेत, बाजू कोण बाजू. तर दिलेले दोन त्रिकोण AOD व त्रिकोण COB हे बाकोबा कसोटीनुसार एकरूप आहेत. त्रिकोण एकरूपतेच्या कसोटीनुसार कोणतेही दोन त्रिकोण जर एकरूप असतील तर त्या त्रिकोणाच्या संगत बाजू व संगत कोण एकरूप असतात. म्हणून दिलेल्या त्रिकोणातील त्रिकोण AOD यामधील बाजू AD ही त्रिकोण COB यातील बाजू BC शी एकरूप आहे, कारण एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. याला आपण विधान 1 घेऊया. त्यानंतर याच त्रिकोणातील कोण A, त्रिकोण AOD चा कोण A आणि त्रिकोण COB चा कोण C हेही एकरूप होतील, कारण हे दोन त्रिकोण आपण एकरूप दाखवले आहेत. म्हणून हे दोन कोण सुद्धा एकरूप होतील, म्हणजे एकरूप त्रिकोणाचे संगत कोण, म्हणून कोण A एकरूप कोण C. पण त्याचबरोबर कोण A आणि कोण C हे विक्रम कोण आहेत. म्हणजेच कोण बघा इथे याप्रमाणे जर ही रचना बघितली तर झेड शेप मध्ये कोण A आणि कोण C हे दोन कोण एकरूप दिसत आहेत आणि हे विक्रम कोण आहेत आणि विक्रम कोण हे एकरूप असतात. आणि समांतर रेषांची विक्रम कोण कसोटीनुसार जर दिलेल्या दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता, म्हणजे दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या विक्रम कोणांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा परस्परांना समांतर असतात. म्हणजे दिलेल्या चौकोन ABCD मध्ये रेषा AD आणि रेषा BC यांना छेदणारी छेदिका AC जर आपण विचारात घेतली तर या AC या छेदिकेमुळे तयार होणारे कोण A म्हणजे त्रिकोण AOD चा कोण DAO किंवा कोण A आणि त्रिकोण COB मधील कोण C म्हणजे ACB हे दोन कोण या AC या छेदिकेमुळे एकरूप होतात, कारण हे दोन कोण विक्रम कोण आहेत. आणि विक्रम कोण कसोटीनुसार म्हणजे समांतर रेषांची विक्रम कोण कसोटी यानुसार जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या विक्रम कोणांची जर एक जोडी एकरूप असेल तर त्या दिलेल्या रेषा एकमेकांना समांतर असतात आणि म्हणून ही बाजू AD समांतर बाजू BC. तर विधान
याला आपण विधान 2 देऊया. तर विधान 1 व 2 वरून समांतरभुज चौकोनाच्या कसोट्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर समांतरभुज चौकोनाच्या एक कसोटी अशी आहे की त्यामध्ये दिलेल्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी एकरूप आणि समांतर असेल तर तो चौकोन समांतरभुज असतो. मग आता आपण जो चौकोन घेतला आहे चौकोन ABCD, यामध्ये विधान 1 मध्ये त्रिकोण एकरूपतेच्या कसोटीनुसार बाजू AD एकरूप बाजू BC दाखवली. म्हणजे ही एक बाजू एकरूप आहे, म्हणजे दोन्ही त्रिकोणातल्या ह्या बाजू AD आणि बाजू BC एकरूप आहेत. आणि विधान 2 मध्ये समांतर रेषांच्या विक्रम कोन कसोटीनुसार रेषा AD किंवा बाजू AD ही बाजू BC ला समांतर आहे. म्हणजे समांतरभुज चौकोनाची जी कसोटी आहे त्या कसोटीनुसार बाजू AD व बाजू BC ह्या एकमेकांना समांतर आहेत, त्याचबरोबर त्या दोन्ही एकरूप आहेत. म्हणजे समांतरभुज चौकोनाची जी कसोटी दिली आहे त्यानुसार सम्मुख बाजूंची एक जोडी एकरूप आणि समांतर असेल तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. म्हणजे बाजू AD समांतर बाजू BC ह्या दोन्ही बाजू एकमेकांना एकरूपही आहेत आणि समांतरही आहेत. मग समांतरभुज चौकोनाच्या कसोटीनुसार दिलेला चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोनाच्या कसोटीनुसार दिलेला चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे, हे आपल्या इथं सिद्ध करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न दिलेला आहे हा प्रश्न तुमच्या पाठ्यपुस्तकातही दिलेला आहे, पण पाठ्यपुस्तकात तुम्हाला पक्ष आणि साध्य दिले आहे, सिद्धता तुम्हाला स्वतः सोडवायचे. म्हणून हा प्रश्न क्रमांक 5 मध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मग परीक्षेला हा प्रश्न पक्ष साध्य दिलेला असेल, आकृतीही दिलेला असेल, फक्त सिद्धता लिहा या स्वरूपामध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर हा प्रश्न समांतरभुज चौकोनाच्या कसोटीनुसार त्रिकोण एकरूपतेच्या कसोटीनुसार आपल्याला सोडवता येऊ शकतो. तर पुढील प्रश्न, दिलेल्या माहितीवरून आकृती काढणे. मग यामध्ये रचनेचा प्रश्न अपेक्षित आहे. म्हणजे वर्तुळ या प्रकरणामध्ये आपण दिलेल्या त्रिकोणाचे परिवर्तुळ काढणे, अंतर्वर्तुळ काढणे यासारख्या रचनांचा अभ्यास केलेला आहे. तर या रचनेचा प्रश्न क्रमांक 5 मध्ये येऊ शकतो. तर त्रिकोणाचे परिवर्तुळ काढणे. त्रिकोणाचे परिवर्तुळ काढणे यामध्ये दिलेल्या माहितीवरून आकृती काढणे. म्हणजे तुम्हाला आता इथं त्रिकोण SIM चे परिवर्तुळ काढा असं सांगितलेला प्रश्न आहे. तर त्यामध्ये माहिती काय दिली आहे, SI बरोबर 6.5 सेंटीमीटर, कोन I बरोबर 125 अंश, IM बरोबर 4.4 सेंटीमीटर. तर या दिलेल्या माहितीवरून त्रिकोणाचे परिवर्तुळ काढणे ही रचना इथं करायची आहे. तर त्रिकोणाचे परिवर्तुळ काढणे याच्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यांप्रमाणे आपल्याला जायचंय. तर पहिल्यांदा दिलेल्या माहितीचा त्रिकोण काढायचा आहे. मग तुमच्या समोर दिलेल्या माहितीचा त्रिकोण काढलेला आपल्याला दिसत असेल. त्यानंतर दुसरी पायरी आहे त्रिकोणाचे परिवर्तुळ काढण्यासाठी कोणत्याही दोन बाजूंचे लंबदुभाजक काढणे. तर दिलेल्या त्रिकोणामध्ये SIM यामध्ये बाजू SI व बाजू IM या दोन बाजूंचे लंबदुभाजक काढले आहेत. या दोन बाजूंचे लंबदुभाजक ज्या ठिकाणी एकमेकांना छेदत आहेत तिथे O हा बिंदू घेतलाय आणि O हा केंद्र घेऊन त्रिकोणाच्या तीनही शिरोबिंदूतून जाणारे जे वर्तुळ आपण काढणार ते वर्तुळ म्हणजे त्रिकोणाचे परिवर्तुळ. म्हणून तिसरी पायरी असेल आपले O केंद्र घेऊन त्रिकोणाच्या तीनही शिरोबिंदूतून जाणारे एक वर्तुळ काढायचे आहे, ते असेल त्रिकोण SIM चे परिवर्तुळ. तर अशा प्रकारे दिलेल्या माहितीवरून आकृती काढायची आहे, म्हणजेच रचना पूर्ण करायची आहे. आता हा रचनेचा प्रश्न वेगळ्या प्रकारेही विचारला जाऊ शकतो. प्रवाह आकृती पूर्ण करा, म्हणजे या स्वरूपामध्येही हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे आपण आता त्रिकोणाचे परिवर्तुळ काढणे ही रचना बघितली, तोच प्रश्न वेगळ्या प्रकारे या पद्धतीने विचारला जाऊ शकतो, म्हणजे प्रवाह आकृतीच्या स्वरूपात. तर मी आहे काटकोन त्रिकोण PQR, माझ्या बाजू व कोणांची मापे PR बरोबर 6 सेंटीमीटर, कोन QPR बरोबर 40 अंश, कोन PRQ बरोबर 90 अंश आणि दिलेल्या मापावरून माझे परिवर्तुळ काढा. आता परिवर्तुळ कसा काढायचा याच्या 3 पायऱ्यांचा आपण अभ्यास केला.
म्हणजे त्याच्या रचनांचा सरावही केलेला आहे आणि आता आपण 3 पायऱ्या कोणत्या त्याही बघितल्या. तर त्याच पायऱ्यानुसार दिलेल्या मापाचा त्रिकोण काढायचा आहे, त्यावरून त्या त्रिकोणाचे परिवर्तुळ काढायचे आहे. जेव्हा ही रचना पूर्ण होईल तर या स्वरूपाची रचना आपली पूर्ण होईल. म्हणजे दिलेल्या मापाचा काटकोन त्रिकोण PQR काढलेला आहे आणि त्या त्रिकोणाचे परिवर्तुळ काढलेले आहे. तर प्रवाह आकृती पूर्ण करा अशा स्वरूपामध्ये ही रचनेचा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. पुढील प्रश्न क्रमांक 4. कॉस थिटा बरोबर वर्गमुळात 3/2 तर साइन थिटा आणि टॅन थिटा ही गुणोत्तरे काढा. तर कॉस त्रिकोणमिती या प्रकरणावर आधारित हा प्रश्न आहे. तुम्हाला कॉस थिटाची किंमत दिलेली आहे आणि साइन थिटा टॅन थिटा ही गुणोत्तरे आपल्याला काढायची आहेत. तर त्रिकोणमिती या प्रकरणामध्ये नित्य समानता, त्रिकोणमितीय नित्य समानता आपण शिकलो. तर त्या त्रिकोणमितीय नित्य समानता किंवा जी सूत्र दिली आहेत त्या सूत्रांचा उपयोग करून, म्हणजे आपण जे शिकलोय त्याचा उपयोग करून, जी माहिती आपल्याकडे आहे त्याचा उपयोग करून हा प्रश्न आपल्याला इथे सोडवायचा आहे. तर साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 या त्रिकोणमितीय नित्य समानतेचा उपयोग करून आपल्याला साइन थिटा आणि टॅन थिटा ही गुणोत्तरे काढायचे. तर साइन वर्ग थिटा आपल्याला शोधायचं आहे. दिलेल्या प्रश्नामध्ये कॉस थिटाची किंमत दिलेली आहे म्हणून सूत्रामध्ये किमती भरूया. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटाची किंमत दिलेली आहे आपल्याला कॉस थिटाची वर्गमुळात 3/2. मग इथं वर्ग दिलेला आहे म्हणून 3 वर्गमुळात 3/2 चा वर्ग बरोबर 1. साइन वर्ग थिटा अधिक वर्गमुळात 3/2 चा वर्ग करायचा आहे. वर्गमुळात 3 याचा वर्ग 3 आणि छेदात जे 2 आहेत त्याचा वर्ग 4 बरोबर 1. आता वर्गमुळात 3 चा वर्ग 3 कसा येईल? तर वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 बरोबर 3, कारण वर्गमूळ इथे कॅन्सल होऊन जाईल आणि बरोबर 3 ह्याचा वर्ग येईल. म्हणून साइन वर्ग थिटा अधिक 3/4 बरोबर 1. आपल्याला साइन वर्ग थिटा याची किंमत शोधायची आहे म्हणून 1 वजा 3/4 केले, कारण हे अधिक 3/4 बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला येतात तेव्हा चिन्ह बदलून येतात आणि म्हणून पुढील स्टेप आपली साइन वर्ग थिटा बरोबर 1 वजा 3/4. साइन वर्ग थिटा बरोबर आता इथे पुढील स्टेप आहे 4 वजा 3/4. आता इथं 4 वजा 3/4 हे कसे आले? तर इथे 1 दिलाय जो, तर 1 ला काहीच नाही याचा अर्थ इथे छेदामध्ये 1 असतात आणि वजा 3/4 म्हणजे अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करत असताना जर छेद समान नसेल, छेद आपण समान करून घेतो, म्हणून इथं वजाबाकी करत असताना छेद समान नाहीत म्हणून 1 ला 4 ने गुणायचं आहे, 4 ला 1 ने गुणायचं आहे म्हणून पुढील स्टेप आणि छेदाला तुम्ही ज्या संख्येने गुणणार त्याच संख्येने अंशाला गुणायचं आहे म्हणून 1 गुणिले 4 1 गुणिले 4 वजा 4 गुणिले 1 3 गुणिले 1 म्हणून इथे छेद समान होईल आणि 4 1 4 4 1 4 3 1 3 4 गुणिले 1 4. अशा रीतीने हा छेद समान झालेला आहे म्हणून पुढील स्टेप असेल 4 वजा 3/4 आणि 4 वजा 3 या अंशाची वजाबाकी 1 आणि छेदामध्ये 4. मग साइन वर्ग थिटाची जी किंमत आहे ती आपल्याला मिळते 1/4. पण आपल्याला साइन थिटाची किंमत शोधायची आहे म्हणून दोन्ही बाजूंची वर्गमूळ घ्यायचे. साइन वर्ग थिटा याचं वर्गमूळ मिळते आपल्याला साइन थिटा आणि 1/4 चे वर्गमूळ मिळते 1/2 म्हणजे 1 चे वर्गमूळ 1 आणि 4 चे वर्गमूळ 2. तर अशा साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 या त्रिकोणमितीय नित्य समानतेचा उपयोग करून आपण साइन थिटा याची किंमत शोधली आहे 1/2. त्याचप्रमाणे टॅन थिटा शोधायचा आहे. तर टॅन थिटाचं एक सूत्र दिलेलं आहे आपल्याला पुस्तकामध्ये. टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा. आपल्याकडे आता साइन थिटाची किंमत आहे आणि कॉस थिटाची किंमत आहे. तर दिलेल्या सूत्रामध्ये किमती भरूया. टॅन थिटा बरोबर साइन थिटाची किंमत 1/2 आणि कॉस थिटाची किंमत वर्गमुळात 3/2. तर इथे अंशातला जो 2 आहे, छेदातला जो 2 आहे, हे 2 यांचा भाग लागेल आणि म्हणून टॅन थिटा बरोबर उत्तर मिळेल आपल्याला 1/√3. तर अशा प्रकारे साइन थिटा
बरोबर 1/2 आणि टॅन थिटा बरोबर 1/√3 ही किंमत आपल्याला मिळते. तर अशा स्वरूपाचे प्रश्न पुस्तकातही दिलेत. मग प्रश्न क्रमांक 5 मध्ये पाठ्यपुस्तकाबाहेरील प्रश्न येतात, याचा अर्थ खूप कठीण असे येतात असं नाही. आपण जे शिकलोय त्यावरच आधारित प्रश्न येतात. कधी कधी ज्या प्रश्नांचा आपण सराव केलेला आहे त्याच स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, फक्त अंक बदल केले जातात. तर हाही प्रश्न असाच होता. यामध्ये फक्त अंक बदल केलेले आहेत आणि दिलेल्या सूत्रांचा उपयोग करून आपल्याला हा प्रश्न पूर्ण सोडवायचा आहे. त्रिकोणमितीवर आधारित अजून एक प्रश्न बघूया. तर प्रश्न आहे, दाखवा की साइन वर्ग 45 अधिक साइन वर्ग 30 अधिक साइन वर्ग 60 बरोबर 3/2. तर हा प्रश्न सोडवण्यासाठी डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणजेच साइन वर्ग 45 अधिक साइन वर्ग 30 अधिक साइन वर्ग 60 यांची किंमत 3/2 आहे हे आपल्याला इथं सिद्ध करायचंय. मग यासाठी त्रिकोणमिती या प्रकरणामध्ये साइन, कॉस, टॅन यांच्या ज्या किमती दिल्यात त्यांच्या कोणांच्या 30°, 60°, 90°, 45°, या किमतींचा जो टेबल आहे त्यामध्ये ज्या किमती दिल्यात त्यांचा इथं आपल्याला उपयोग करायचा आहे. तर म्हणून डावी बाजू बरोबर साइन वर्ग 45 अधिक साइन वर्ग 30 अधिक साइन वर्ग 60. तर त्याच्यामध्ये किमती ठेवूया आपण. साइन वर्ग 45 ची किंमत दिलेली आहे आपल्याला 1/√2. इथं वर्ग आहे म्हणून इथेही वर्ग करायचा आहे. अधिक साइन वर्ग 30 ची किंमत आपल्याला दिलेली आहे 1/2 आणि साइन वर्ग आहे म्हणून 1/2 चाही वर्ग होईल. अधिक साइन वर्ग 60, मग इथं साइन वर्ग 60 ची किंमत आहे 3/2 आणि साइन वर्ग आहे म्हणून इथं ही वर्ग होईल. म्हणजे प्रत्येक पदाचा वर्ग होईल. आणि आता हे गुणोत्तरे आपल्याला सोडवायचे. तर इथं 1/2, 1/√2 चा वर्ग, अंशाचा वर्ग 1 चा वर्ग 1 आणि 2 चा वर्ग 2 अधिक 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4 अधिक 3/2 चा वर्ग 3/4 म्हणजेच 2 चा वर्ग 2 गुणिले 2 बरोबर 2, वर्गमूळ कॅन्सल म्हणून उत्तर येईल 2. तसेच 3 चा वर्ग करताना 3 गुणिले 3 वर्गमूळ आणि वर्गमूळ कॅन्सल होईल आणि उत्तर येईल 3. आता इथे 3 अपूर्णांक आहेत आणि या अपूर्णांकाची बेरीज करायची. तर बेरीज करतानाचा नियम आहे छेद समान असणे आणि म्हणून आपण पुढच्या पायरीमध्ये 1/2 हा तसाच घेतलेला आहे. त्यानंतर 1/4 अधिक 3/4 ह्या 2 अपूर्णांकाचा छेद समान आहे म्हणून या 2 अपूर्णांकाची पहिल्यांदा बेरीज करूया. तर छेद समान आहे तर अंशामध्ये 1 अधिक 3 यांची बेरीज येईल 4 म्हणून पुढची पायरी आहे आपली 1/2 अधिक 4/4. आता या ठिकाणी 1/2 अधिक 4/4 यामध्ये छेद समान नाहीये म्हणून आपल्याला इथं पहिल्यांदा हा अपूर्णांक सोडवण्यासाठी छेद समान करून घ्यावा लागेल. छेद समान करण्यासाठी 2 ला 4 ने गुणायचं आहे आणि 4 ला 2 ने गुणायचं आहे. म्हणून पुढील पायरीमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला परीक्षेमध्ये करायच्या नाहीत, तुम्ही ह्या समजून घेण्यासाठी तुम्ही रफ मध्ये करू शकतात. तर छेदाला आपण ज्या संख्येने गुणतो त्याच संख्येने अंशाला गुणायचं आहे म्हणून 2 गुणिले 4 अंशाला 1 गुणिले 4 अधिक 4 गुणिले 2 अंशामध्ये 4 गुणिले 2. तर यांचा गुणाकार करून पुढील स्टेप मिळते आपल्याला 4 1 4, 4 दुने 8, परत 4 दुने 8, 4 दुने 8 म्हणजे या ठिकाणी छेद समान झालेला आहे. जेव्हा छेद समान होतो तेव्हा अंशाची बेरीज येईल 8 अधिक 4 12/8 आणि 8 आणि 12 यांना पूर्ण भाग जातो तर याला भाग देऊ आपण 4 ने. 4 त्रिक 12, 4 दुने 8 म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल 3/2. म्हणजे आपल्या प्रश्नामध्ये साइन वर्ग 45 अधिक साइन वर्ग 30 अधिक साइन वर्ग 60 याची किंमत 3/2 असते हेच आपल्याला दाखवायचं होतं. तर या ठिकाणी आपल्याला या दिलेल्या प्रश्नाचे उत्तर 3/2 इथे आपल्याला मिळाले आहे. म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू साइन वर्ग 45 अधिक साइन वर्ग 30 अधिक साइन वर्ग 60 बरोबर 3/2. प्रश्न आहे, आलेख कागदावर
बिंदू ए निर्देशक दिले आहेत 2, 3. बिंदू बी निर्देशक आहेत 6, ऋण 1. बिंदू सी निर्देशक आहे 0, 5. हे बिंदू स्थापन करा. हे बिंदू एकरेषीय असतील तर त्यामधून जाणारी रेषा काढा. ती रेषा एक्स आणि वाय अक्षाला ज्या बिंदूत छेदते त्या बिंदूंचे निर्देशक लिहा. आता हा प्रश्न आपल्याला आलेख पेपरवर सोडवायचा आहे. निर्देशक भूमिती या प्रकरणामध्ये आपण आलेखावरती बिंदू कसे स्थापन करायचे हे शिकलेलो आहे. तर आलेख पेपरवरती बिंदू स्थापन करण्यासाठी आलेख पेपरवर एक्स अक्ष म्हणजे आडवा अक्ष म्हणजे एक्स अक्ष, उभा अक्ष म्हणजे वाय अक्ष काढून घ्यायचा आहे. प्रमाण दाखवायचे आहे. दोन्ही अक्षांवर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. तर दिलेले बिंदू या आलेख पेपरवरती स्थापन केलेले आहेत. पहिला बिंदू आहे A 2, 3 म्हणजे एक्स निर्देशक 2, वाय निर्देशक 3 म्हणून ए बिंदू इथं स्थापन केला आहे. बी बिंदू एक्स निर्देशक 6, वाय निर्देशक ऋण 1 म्हणून हा बी बिंदू इथे आहे. सी बिंदू एक्स निर्देशक 0, वाय निर्देशक 5 आणि म्हणून हा बिंदू अक्षावर आहे. तर अशा रीतीने 3 बिंदू स्थापन केल्यानंतर तीनही बिंदूंना सामावणारी एक सरळ रेषा काढली तर तीनही बिंदू एका सरळ रेषेमध्ये येतात. म्हणजेच दिलेले हे तीनही बिंदू एकरेषीय आहेत. आता ही त्या एकरेषीय जी रेषा आपण काढली आता ती रेषा एक्स आणि वाय अक्षाला ज्या ठिकाणी छेदते त्या बिंदूंचे निर्देशक आपल्याला लिहायचे आहेत. तर मग ही रेषा एक्स अक्षाला एक्स 5 आणि 0 या ठिकाणी छेदत आहे आणि वाय अक्षाला 0, 5 या बिंदूमध्ये छेदत आहे. तर हेच आपल्याला लिहायचं आहे की त्या रेषांचे एक्स आणि वाय निर्देशक आपल्याला इथं लिहायचे आहेत. म्हणून दिलेले बिंदू एकरेषीय आहेत आणि एक्स अक्षाचे छेदनबिंदू 5, 0 आणि वाय अक्षाचे छेदनबिंदू 0, 5 असे उत्तर इथं लिहायचं आहे. म्हणजे अशा स्वरूपाचा प्रश्न विचारल्यानंतर आलेख काढायचा आहे आणि आलेखावरून त्या प्रश्नाचे उत्तर पूर्ण करायचे. त्यानंतर पुढील प्रश्न महत्वमापन या प्रकरणाचा आहे. इष्टिका चिठ्ठीच्या आकाराच्या खोलीची आतील लांबी 10 मीटर, रुंदी 4 मीटर आणि उंची 4 मीटर असतील तर त्या खोलीच्या 4 भिंतींना प्रति चौरस मीटर 15 रुपये दराने रंग देण्यासाठी किती खर्च येईल. अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. उपयोजनात्मक प्रश्न आहे. आता उपयोजनात्मक म्हणजे आपण जे शिकलोय त्याचा उपयोग करून उदाहरण पूर्ण करणे. मग आता अशा शाब्दिक उदाहरण सोडवण्यासाठी पहिल्यांदा दिलेली माहिती लिहून घेऊया. तर दिलेली माहिती काय आहे. इष्टिका चिठ्ठी आकाराच्या खोलीची लांबी दिली आहे 10 मीटर, रुंदी दिली आहे 4 मीटर आणि उंची दिली आहे 4 मीटर. तर या खोलीचं आपल्याला ह्या खोलीच्या 4 भिंतींना रंग द्यायचा आहे. म्हणजे या खोलीचं क्षेत्रफळ म्हणजे त्या खोलीच्या 4 भिंतींचं क्षेत्रफळ काढायचंय आणि या खोलीचा आकार इष्टिका चिठ्ठीचा आहे म्हणून सूत्र घ्यायचं आहे खोलीचे उभे पृष्ठफळ बरोबर 2 कंसात L अधिक B गुणिले H म्हणजेच 2 कंसात लांबी अधिक रुंदी गुणिले उंची. तर दिलेल्या सूत्रामध्ये किमती ठेवूया 2 कंसात 10 अधिक 4 गुणिले 4. तर कंसातली क्रिया आधी पूर्ण करायची आहे म्हणून 10 2 कंसात 10 अधिक 4 14 गुणिले 4. त्यानंतर गुणाकाराची क्रिया आहे 2 गुणिले 14 गुणिले 4 यांचा गुणाकार आपल्याला मिळतो 112 मीटर वर्ग. उभे पृष्ठफळ आहे म्हणून एकक मीटर वर्ग किंवा चौरस मीटर. तर खोलीचे उभे पृष्ठफळ आपल्याला मिळते 112 मीटर वर्ग. म्हणजेच रंग देण्याच्या भागाचे क्षेत्रफळ आपल्याला मिळाले 112 मीटर वर्ग. आता खोलीच्या त्या 4 भिंतींना प्रति चौरस मीटर 15 रुपये दराने रंग द्यायचा खर्च काढायचा म्हणून त्यासाठी रंग देण्याच्या भागासाठी लागणारा खर्च जो आहे 15 रुपये प्रति चौरस मीटर आहे. म्हणून सूत्र तयार करायचे आपण. तर सूत्र काय असेल एकूण खर्च बरोबर रंग देण्याच्या भागाचे क्षेत्रफळ गुणिले रंग देण्याच्या भागासाठी लागणारा खर्च. तर रंग देण्याच्या भागाचे क्षेत्रफळ आपल्याला आता माहित झाले 112 आणि रंग देण्याच्या भागासाठी लागणारा जो खर्च आहे प्रति चौरस मीटर 15 सांगितलेला आहे तो दर आपण इथं लिहून देऊया. तर 112 गुणिले 15 यांचा गुणाकार मिळतो आपल्याला 1680 रुपये. म्हणजेच काय रंग देण्यासाठी एकूण खर्च किती 1680 रुपये खर्च येईल. तर आता हे शाब्दिक उदाहरण दिलेले आहे म्हणून उत्तर
पूर्ण वाक्यात अपेक्षित असते? तर उत्तर पूर्ण वाक्यात खोलीच्या 4 भिंतींना प्रति चौरस मीटर 15 रुपये दराने रंग देण्यासाठी 1680 रुपये खर्च येईल. तर इष्टिकाचिती आकाराचं जे सूत्र आहे त्या सूत्रांचा आपण इथे उपयोग करून हा प्रश्न सोडवलेला आहे. म्हणजे दिलेल्या माहितीवरून आणि आपल्याला माहित असलेल्या माहितीचा उपयोग करून असा उपयोजनात्मक प्रश्न सोडवायचा आहे. तर अशा स्वरूपाचाही प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे आलेखाचा. आलेखात रेषा LM ही एक्स अक्षाला समांतर रेषा आहे. त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. म्हणजे तुम्हाला आलेख काढून दिलेला असेल आणि काही प्रश्न तुम्हाला विचारले असतील तर आलेखावरून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. मग आलेख आहे, आलेखामध्ये बघा काय दिसतं, एक्स अक्ष वाय अक्ष दिलेला आहे. एक्स अक्षाला समांतर एक रेषा दिली आहे LM आणि LM या रेषेवरती बिंदू PQR हे बिंदू दिसत आहेत. तर या आलेखावरून जे प्रश्न विचारलेत तर या आलेखाच्याच मदतीने ते प्रश्न सोडवायचे आहेत. तर प्रश्न क्रमांक 1, रेषा LM चे एक्स अक्षापासूनचे अंतर किती? तर रेषा LM ही एक्स अक्षापासून किती अंतरावर आहे? तर एक्स अक्षापासून 1, 2, 3 म्हणजेच काय, रेषा LM ही एक्स अक्षापासून 3 एकक अंतरावर आहे. तर हा प्रश्नाचं उत्तर आपण लिहायचं इथं. रेषा LM ही वाय अक्षाला लंब असून 0, 3 या बिंदूत छेदते आणि म्हणून एक्स अक्षाचे समीकरण हे y बरोबर 0 आहे. 3 हा 0पेक्षा मोठा आहे म्हणून LM चे एक्स अक्षापासूनचे अंतर 3 - 0 बरोबर 3. म्हणजेच रेषा LM चे एक्स अक्षापासूनचे अंतर हे 3 एकक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, PQR या बिंदूंचे सहनिर्देशक लिहा. रेषा LM वरती 3 बिंदू स्थापन केलेले दिसत आहेत PQR. तर या बिंदूंचे निर्देशक लिहायचे आपल्याला. आता रेषा LM वरती हे 3 बिंदू आहेत आणि रेषा LM एक्स अक्षाला समांतर आहे. म्हणजेच रेषा LM वाय अक्षाला कुठे छेदते? 3 मध्ये. म्हणजे रेषा LM वरती जेवढे बिंदू असतील त्या प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक हा 3च असेल. म्हणजे PQR या प्रत्येक बिंदूचा निर्देशक 3च आहे. मग या प्रत्येक बिंदूचे एक्स निर्देशक शोधायचे आहेत आपल्याला. तर P चा एक्स निर्देशक -3, R चा एक्स निर्देशक 0, Q चा एक्स निर्देशक 1 हे आपल्याला आलेखावरून दिसते. मग हेच उत्तर आपण लिहायचे आहे. तर बिंदू P चे सहनिर्देशक -3, 3 आहेत. बिंदू Q चे सहनिर्देशक 1, 3 आहेत. बिंदू R चे सहनिर्देशक 0, 3 आहेत. म्हणजे अशा प्रकारे आलेखावरूनच हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. त्यानंतर याच आलेखावरती तिसरा प्रश्न, बिंदू L व M यांच्या वाय निर्देशकातील फरक किती? आता बिंदू L व बिंदू M, आताच मी सांगितलं की रेषा LM ही एक्स अक्षाला समांतर आहे आणि ती 3 वाय निर्देशक याचा 3 आहे. म्हणजेच रेषा LM वरती जेवढे बिंदू असतील त्या प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक हा समान असेल. मग बिंदू L चा वाय निर्देशक 3च आहे. बिंदू M चाही वाय निर्देशक 3 आहे. म्हणजे यांच्यात फरक आहे का? तर नाही, यांच्यातील फरक हा 0च येईल. फक्त ते लिहायचं आहे आपल्याला. तर बिंदू L चे निर्देशक लिहूया, -4, एक्स निर्देशक -4, वाय निर्देशक 3 आणि बिंदू M चे निर्देशक एक्स निर्देशक 3, वाय निर्देशक 3. म्हणून बिंदू L व M चे वाय निर्देशक समान म्हणजे 3 आहेत आणि म्हणून बिंदू L व बिंदू M च्या वाय निर्देशकातील फरक 3 - 3 म्हणजेच काहीच नाही, 0 आहे. तर अशा प्रकारे आलेखावर आधारित असे 3 प्रश्न 3 गुणांसाठी प्रश्न क्रमांक 5 मध्ये विचारला जातो. त्यानंतर इष्टिकाचिती म्हणजे महत्त्वमापन घनफळ व पृष्ठफळ या प्रकरणावर आधारित उपयोजनात्मक प्रश्न असा आणखीन एक विचारला जाऊ शकतो. म्हणजे आणखीन एक प्रश्न बघूया आपण त्या स्वरूपाचा. एका इष्टिकाचिती आकाराच्या टाकीची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 7 मीटर, 6 मीटर आणि 5 मीटर असल्यास त्या टाकीचे घनफळ काढा, त्या टाकीचे एकूण पृष्ठफळ काढा. तर इष्टिकाचिती आकाराची जी टाकी आहे त्याचं घनफळ काढायचंय. म्हणून इष्टिकाचितीचे घनफळ आणि एकूण पृष्ठफळ याची
जे सूत्र दिलेले आहेत हे सूत्र आपल्याला पाठ असणं गरजेचे आहे. मग अशा स्वरूपाचे प्रश्न पुस्तकातही आहेत, तर यामध्ये फक्त अंक बदलून दिलेले आहेत. मग म्हणजेच काय, तर अंक बदलून आहेत ज्या प्रश्नांचा आपण नेहमी सराव करत आहोत तेच प्रश्न वेगळ्या स्वरूपात म्हणजे अंक बदलूनही विचारले जाऊ शकतात. तर दिलेली माहिती आकृती इष्टिका चितीची आहे. त्याची लांबी 7 मीटर, रुंदी 6 मीटर, उंची 5 मीटर. तर दिलेली माहिती लिहूया. पहिल्यांदा दिलेली माहिती आहे इष्टिका चिती आकाराच्या टाकीची लांबी 7 मीटर, रुंदी 6 मीटर, उंची 5 मीटर. तर इष्टिका चिती आकाराच्या टाकीचं घनफळ काढायचं आहे. म्हणून इष्टिका चिती आकाराच्या टाकीचे घनफळ बरोबर सूत्र लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची म्हणजेच L गुणिले B गुणिले H. तर दिलेल्या सूत्रामध्ये किमती ठेवूया. 7 गुणिले 6 गुणिले 5. फक्त गुणाकाराची क्रिया आहे इथे. मग या 7 गुणिले 6 गुणिले 5 यांचा गुणाकार मिळतो 210 मीटर घन किंवा घन मीटर. त्यानंतर टाकीचं एकूण पृष्ठफळ विचारलंय. तर टाकीचं एकूण पृष्ठफळासाठी इष्टिका चिती आकाराच्या टाकीचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे 2 कंसात LB अधिक BH अधिक LH म्हणजेच 2 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची. तर दिलेल्या सूत्रामध्ये किमती ठेवायच्या आहेत 2 कंसात 7 गुणिले 6 अधिक 6 गुणिले 5 अधिक 7 गुणिले 5. तर कंसातल्या क्रिया पूर्ण करायच्या असतात आधी. तर कंसात गुणाकार आणि बेरीज अशा 2 क्रिया आहेत. तर त्यापैकी गुणाकाराची क्रिया आधी पूर्ण करूया. तर 7 गुणिले 6 म्हणजे 7 सक 42, 6 गुणिले 5 30, 7 गुणिले 5 35. त्यानंतर कंसामध्ये बेरीज ही क्रिया आहे. तर 42 अधिक 30 अधिक 35 यांची बेरीज मिळते 107. तर 2 गुणिले 107 यांचा गुणाकार 214 मीटर वर्ग. म्हणजे इष्टिका चिती आकाराच्या टाकीचे एकूण पृष्ठफळ आहे 214 मीटर वर्ग. म्हणजेच हे शाब्दिक उदाहरण आहे म्हणून उत्तर पूर्ण वाक्यात लिहिणं अपेक्षित आहे. तर इष्टिका चिती आकाराच्या टाकीचे घनफळ बरोबर 210 मीटर घन आणि इष्टिका चिती आकाराच्या टाकीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 214 मीटर वर्ग. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 5 मध्ये जे प्रश्न विचारले जातात अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. तर आजच्या तासिकेमध्ये आपण प्रश्न क्रमांक 5 विषयी माहिती बघितली. मग त्यातल्या प्रश्नांचे स्वरूप बघितले, कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात याचा अभ्यास आपण केलेला आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 5 मध्ये जे प्रश्न असतात हे रचनात्मक स्वरूपाचे असतात, विचार प्रवर्तक असतात, म्हणजेच उपयोजनात्मक स्वरूपाचे असतात. आपण जे शिकलोय त्याचा उपयोग करून उदाहरणं सोडवायची असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आमच्या BMC एज्युकेशन मराठी इयत्ता 9वी YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.